नमस्कार मंडळी, तू रे माझा मित्राचा 5 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला पाहतोय अर्णव त्याच्या स्टडीमध्ये बसलेला असतो आणि त्याला या सगळ्या आठवणी आठवत असतात की अर्णव आकाशचा जो आहे तर आकाशचं प्रेम असतं नम्रतावरती. आणि आकाश स्पष्ट सांगतो की मी ईश्वरीला सांगितलं होतं, त्याचबरोबर तुम्हालाही सांगणारच होतो. आणि नम्रता आणि ईश्वरी म्हणाली असती की हो, ज्यावेळेस तुम्ही मला म्हणालात ना की तू एक गोष्ट माग, त्यावेळेस मी हेच गोष्ट मागणार होते सगळ्यांना. आता हे सगळं अर्णवला आठवत असतं आणि आजींना टेन्शन आले की आता साखरपुडा कॅन्सल करायचं म्हणजे. आणि वल्लरी म्हणत असते की मला ती नम्रता आहे ती या घरामध्ये सून म्हणून नको आहे. आता या सगळ्या आठवणी अर्णव आठवत असतो. इतक्यातच तिथे मामा येतात. मामा बघतात तर अर्णवसुद्धा विचारात असतो. आता अर्णव विचारात आहे हे बघितल्यानंतर मामा थोडेसे बेचैन होतात, कारण अगोदरच त्यांना गिल्ट वाटत असतं की वल्लरीने काल खूप मोठे ईश्वरीवरती आरोप केलेले असतात, जसं की अंजलीचा जो काही ॲक्सिडेंट झालेला आहे तर तो ईश्वरीनेच केलेला आहे म्हणून. आता मामा म्हणतात की अर्णव म्हणतो की हा मामा. तर मामा म्हणतात की अरे मला कळत नाही की काल जो सीन झाला त्याबद्दल तुझी माफी कशी मागावी ती. अर्णव म्हणतो अरे मामा हे काय बोलतोस. मामा म्हणतात अरे खरंच मला माझ्या बायकोच्या वागण्याची ना लाज वाटते रे. अरे तिने वाटेल ते आरोप केले रे तिने ईश्वरीवरती. अर्णव म्हणतो की हा मामा ठीक आहे, असू दे, मे बी मामीचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असतं. मामा म्हणतात अरे पण एवढ्या खालच्या थराला जायचं. अर्णव म्हणतो असू दे, ठीक आहे, जाऊ दे, तिचा राग फाळकार टिकणार नाही, तिचा राग कमी झाला की होईल सगळं काही ठीक, जाऊ दे. तर मामा म्हणतात कधी येईल तो दिवस देवच जाणे. आता यावरती अर्णव पुढे म्हणतो की मामा तू ना जास्त विचार करू नकोस बरं, ओके. आणि पुढे म्हणतो की ठीक आहे मामा, मला थोडी कामं आहेत तर मी ते कामं करून घेतो. मामा म्हणतात ठीक आहे तू काम कर, मी आहे बाहेर म्हणून. आता मामा बाहेर निघून जातात आणि अर्णव जो आहे तर तो तिथे काम करत असतो, पण तरीही त्याच्या डोक्यातून अजून विचार जातच नसतात. आता आपण दुसरा सीन पाहतोय की किचनमध्ये इकडे ईश्वरी कचोऱ्या करत असते. आता इतक्यातच मामी तिथे येतात आणि म्हणतात काय गं, स्वतः जशी या घरामध्ये घुसली आहे तसंच बहिणीलाही आता इथं या घरामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करते. हे न कळण्यात पण मी मूर्ख नाही आहे. आता ईश्वरी पटकन गॅस वगैरे बंद करते आणि तिला बोलायला लागते, मामी प्लीज त्या दोघांचं प्रेम एकदा समजून घ्या ना प्लीज. अहो तुम्ही स्वतःच्या इगोपायी स्वतःच्या मुलाच्या सुखाचा बळी का घेताय आणि हे तुमच्या लक्षात येत नाही आहे का. आता वल्लरी म्हणते सगळं लक्षात येतं आहे, माझ्या सगळं लक्षात येतं आहे, कळलं का. आणि पुढे म्हणतात की हा सगळा तुझा डाव आहे जो मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असं वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की कारण ही वल्लरी काय चीज आहे ना अजून तुला माहिती पण नाही आहे. आता ईश्वरी म्हणते मामी अहो तुम्ही गैरसमज करून घेताय. वल्लरी तिला बोलूच देत नाही, म्हणते की बास, एकदम बास, काही झालं तरी तुझी बहीण या घराची सून होणार नाही हे तू लक्षात ठेवायचं हां. आणि ईश्वरी तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण वल्लरी काही ऐकत नाही. इतक्यातच मामा तिथे येतात आणि मग इथेच भेटलात ते. आता पुढे मामा म्हणतात वल्लरी काल तू जे काही वेड्यासारखं वागलीस ना त्याबद्दल तू ईश्वरीची माफी मागायलाच हवी म्हणून. आता वल्लरी मामाकडेच रागाने बघते आणि म्हणते माफी मी आणि हिची. आता मामा म्हणतात हे बघ वल्लरी, आईला या सगळ्याचा त्रास व्हायला नको आहे मला, कळलं का तुला, असं मामा म्हणतात. तर ही वल्लरी एकदम धीटपणे तशीच उभी असते. मामा म्हणतात की तेव्हा प्लीज समजूतदारपणे वाग आणि ईश्वरीची माफी माग आणि इथल्या इथेच हे प्रकरण मिटवून टाक. आता वल्लरी म्हणते मुळात मी माफी मागण्यासारखं काही केलं आहे असं मला वाटतच नाही. मामा म्हणतात अगं वल्लरी काल तर ईश्वरीमध्येच बोलते आणि ते मामा जाऊ दे, मामींच्या बोलण्याचं जरी मला वाईट वाटलं असलं ना तरीही ती गोष्ट मी माझ्या इगोवरती नाही घेतलेली. आता वल्लरी तिच्याकडे रागाने बघते हां. ईश्वरी म्हणते की मामी नात्यामध्ये अशा गोष्टी आणायच्या नसतात. आता हे ऐकून मामांना तर फारच कौतुक वाटतं. मामा म्हणतात बघितलंस या वयातला ईश्वरीचा हा समजूतदारपणा बघितलास. वल्लरी म्हणते याला समजूतदारपणा नाही, पोचलेली समजूतदारपणा नाहीत म्हणत. आता मामा पुन्हा तिच्याशी भांडायला सुरुवात करतात. ईश्वरी मामाला थांबवते आणि म्हणते की मामी मिटून टाकूयात ना आपण हे भांडण. घ्या हे बघा मी ना खा मस्त अशा इंदोर स्पेशल खस्ता कचोरी केली, हे घ्या, असं म्हणल्यानंतर वल्लरी तिचा हात ढकलते आणि म्हणते तूच खा खस्ता कचोरी खा म्हणे. असं म्हणून वल्लरी आता तिथून निघून जाते. आता वल्लरी गेल्यानंतर पुन्हा मामांना कसं तरी वाटतं ना. मामा आता ईश्वरीची माफी मागण्यासाठी पुढे येतात आणि ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी अगं ह्याच्या वतीने मी तुझी. आता लगेच ईश्वरी म्हणते मामा अहो तुम्ही काही बोलू नकात बरं, घ्या ना आधी गरमागरम माझ्या हातची खस्ता कचोरी खा, घ्या बरं, असं म्हणून वल्लरी आता ईश्वरी मामांना कचोरीच भरवते. मामांना ती कचोरी इतकी आवडते. मामा म्हणतात वा मस्तच एकदम तिखट आहे कचोरी मामीसारखी, असं म्हणून आता मामा जोक करतात आणि हे दोघं जण हसायला लागतात. मामा म्हणतात बरं कचोरी बाहेर आहे ना मस्त चटणी वगैरे टाकून आण, मला भरपूर खायच्यात म्हणून. आता मामा हसत असत तिथून
निघून जातात. ईश्वरी काहीतरी करून घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता आपण दुसरीकडे पाहतोय की ईश्वरी अर्णवसाठी मस्त अशा खस्ता कचोऱ्या तिने बनवलेल्या असतात इंदोर स्पेशल. त्या घेऊन येते रूममध्ये आणि म्हणते की सर इंदोर स्पेशल खस्ता कचोरी खास तुमच्यासाठी असं म्हणून आता ईश्वरी असं ट्रेमध्ये सगळं काही घेऊन येते आणि म्हणते की सर कशी बनवू, मीडियम बनवू का तिखट बनवू? मी ना त्याच्यावरती मस्त असं दही टाकते, त्यावर अशी शेव भुरभुरते आणि त्यावर थोडंसं जिरावण पण टाकते. अर्णव म्हणतो ही सगळी नाटकं बंद कर तुझी, हां प्लीज ही तुझी नाटकं बंद कर, हे सगळं तू का करतेस ना हे मला सगळं चांगलंच कळते. अर्णव तिलाच ओरडायला लागतो आणि म्हणतो की तू काही केलंस तरी मी आकाश आणि नम्रताचं लग्न होऊ नाही देणार, कळलं? तर आता ईश्वरी म्हणते की सर प्लीज माझं ऐका ना. अर्णव आता तिचं काहीच ऐकत नाही. ईश्वरीचा हात पकडून म्हणते सर प्लीज माझ्यावरच्या राग असा नमुताईवरती नका नाव काढू, त्यांचं नातं मान्य करा ना सर प्लीज असं ईश्वरी म्हणत असते. अर्णव आता तिचा हात झटकतो आणि तिथून निघून जातो. ईश्वरी त्याच्या खूप मागे लागते सर प्लीज म्हणून, पण अर्णव तिच्याकडे लक्षही देत नाही आणि नेहमीप्रमाणे तिथून तो निघून जातो. आता अतिशय वैतागलेली ईश्वरीला काही कळतच नाही. ईश्वरी म्हणते की खरं प्रेम कसं असतं ना तर हे कधी कळणार आहे सर तुम्हाला? बिचारी एकटीच मनाशी बोलत असते आणि म्हणते की आपल्यातलं प्रेम तर, आणि डोळे मिटून घेते आणि म्हणते की ठीक आहे जाऊ दे आता, त्याबद्दल काय बोलायचं ना. आणि पुढे म्हणायला लागते की पण खऱ्या प्रेमासाठी आता मी तर लढणार आहे बाबा, असं म्हणते की मी लढणारच आहे, हरकत नाही, जे काही होईल ते होईल. आता नमोताई आणि आकाश भाऊजींना एकत्र येण्यासाठी ना मला वाटेल ते करावं लागेल आणि नक्कीच मला काहीतरी करावं लागेल असं ईश्वरी मनाशीच बोलत असते. आणि आता आपण यानंतर पुढचं सीन पाहतोय. आता इकडे अर्णव राजेश शिर्के यांची सकाळ झालेली असते. मस्त असं वातावरण एकदम फ्रेश दाखवलेलं आहे. अर्णव इकडे गाढ आपला झोपलेला असतो. आता अर्णवला जराशी जाग येते, त्याला वाटतं की मिस इंदोर त्याच्या रूममध्ये असेल, पण ईश्वरी काही रूममध्ये नसतेच. तो पहिल्यांदा तर तो त्याचा मोबाईल घेतो, किती वाजलेत हे पाहतो आणि म्हणतो की ओ अरे यार इट्स टू लेट. अशी आज एंगेजमेंटसुद्धा आहे आज आकाशची आणि त्याला कळते की आज आपल्याला उठायला उशीर झालेला आहे म्हणून. आता आजूबाजूला पाहतो आणि म्हणतो ही कुठे गेली म्हणून, आणि म्हणतो की उठवलं पण नाही मला आज. आता अर्णवजी बघा बोलत नाही, पण अपेक्षा तर खूप असतात. म्हणतो की जाऊ दे तयार होऊन खाली गेली असेल म्हणून. अर्णव आता बेडवरून उठतो आणि आता त्याचा तो फ्रेश होण्यासाठी निघून जातो. इकडे आपण पाहतोय की खाली वल्लरी सगळं ऑर्डर देत असते की इकडे नीट करा, तिकडे नीट करा, त्या माळा नीट लावा, पटपट करा. खूप त्या लोकांना अगदी अक्षरशः पिडत असते आणि म्हणते की सगळं काही छान झालं पाहिजे, माझ्या एकुलत्या एका मुलाचा साखरपुडा आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित करा. जराशी घाई होते म्हणून, नाहीतर 5 स्टार हॉटेलला साखरपुडा केला असता. आता वल्लरीने असं बोलल्यावर आजी म्हणतात घाई तू नाही, घाई आम्ही नाही तू केली वल्लरी. आता वल्लरी म्हणते असू द्या वाई, असू द्या काही हरकत नाही म्हणून. आणि मी तर ना खूप खुश आहे, मेघनापेक्षा चांगली मुलगी माझ्या आकाशला मिळालीच नसती, हो की नाही अंजली? आता अंजली अगदी जीवावर आल्यासारखं हो म्हणते. आणि इतक्यातच अर्णवसुद्धा छान नटून येतो. आता लगी वल्लरी म्हणते अरे वा भावाचा साखरपुडा आहे म्हणून कसा छान नटून आलायस ना, खूपच छान दिसतोय. अर्णव म्हणत असतो थँक्यू. आजी म्हणतात अरे ईश्वरी कुठे आहे म्हणून. आता अर्णव म्हणतो की कुठं आहे म्हणजे, मला वाटलं ते रेडी होऊन खाली आले असेल तुम्हाला हेल्प करायला. आता अंजली म्हणते नाही रे, आम्हाला वाटलं की ती झोपली असेल, तिची औषधं चालू आहेत ना, आम्हाला वाटलं उगाच तिला नको डिस्टर्ब करायला. आता वल्लरी नेहमीप्रमाणे घाणतोंड करते. अर्णव म्हणतो की नाही ती बेडरूममध्ये तर नाही आहे, 1 मिनिट मी तिला फोन करतो असं म्हणून. आता अर्णव फोन लावायला लागतो तर तिचा फोन जो आहे तर तो बंद आहे असं सांगत असतं. आता आजी आता अंजली म्हणते की काय रे कुठे गेली, तर काय झालं रे, तर अर्णव म्हणतो की फोन तर तिचा स्विच ऑफ येतोय म्हणून. अंजली म्हणत असते अरे कुठे गेली मग ती. इकडे मामा फोनवर बोलत घरामध्ये येतात. आजी म्हणते अविनाश ईश्वरी बाहेर आहे का, तर मामा म्हणतात नाही बाहेर कुठे दिसली नाही मला. आजी म्हणतात अरे चा मग ती गेली कुठे. आता सगळ्यांच्या लक्षात येतं की ईश्वरी सापडत नाही आहे म्हणून. अर्णव म्हणतो आजी रिलॅक्स मी चेक करतो आतमध्ये, तू शांत हो असं म्हणून अर्णव आता तिला शोधायला आतमध्ये जातो. आता वल्लरी म्हणते जरा तुम्ही पण मदत करा, तुमचा पण मुलगा आहे तयारीला. आता मामा हो म्हणतात आणि तयारी सुरू करतात. इकडे अर्णव सगळीकडे ईश्वरीला शोधत असतो तर आणि तिला फोन पण लावत असतो तर तिचा फोन लागत नाही आणि फोनवरती सतत सांगत असतो की तो नंबर बंद आहे म्हणून. अर्णव सगळीकडे हाक मारतो मिस इंदोर म्हणून. सगळीकडे ईश्वरीला शोधत असतो सगळ्या घरामध्ये, पण ईश्वरी काही केल्या त्याला कुठेच सापडत नसते. तर कुठे गेली असेल असं म्हणून अर्णव ईश्वरीला शोधत आता अंजलीच्या रूममध्ये जातो आणि मिस इंदोर म्हणून दरवाजा उघडतो. आणि आता राजेश लगेच
लगेचच म्हणतो की मी सिंदूर आणि इथे, कारण त्याला हे आश्चर्य वाटतं की त्याच्या रूममध्ये अर्णव कसा काय मी सिंदूरला हुडकायला आला. आणि म्हणतो काय रे काय रे झालं अर्णव, हुडकायला आलायस बायकोला, बायको हरवली का काय तुझी. आणि पुढे म्हणतो की नाही 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 शोध शोध हां शोध, हेच करावं लागणार आहे आता तुला. आता असं म्हणल्यानंतर अर्णव एकदम घाबरतो ना. राजेश म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी तुझ्या आयुष्यातून एक्झिट आणि माझ्या आयुष्यात एंट्री, असंच होणार आहे आता, असं राजेश म्हणतो. आणि पुढे म्हणतो की काय रे बघतोयस काय असा, मी खरं सांगतोय तुला आता चान्स मिळाला ना की गायब. असं म्हणलं तर लगेच अर्जुन आता त्याचा आता अर्णव आता तिची कॉलर पकडतो ना राजेशची. राजेश म्हणतो झालं पकडली का कॉलेज, काही झालं ना की कॉलर पकडायची, हे तुझं नेहमीच झालं आहे अर्णव. आता अर्णव म्हणतो मी तुला शेवटचं विचारतोय कुठे ती सांग कुठे. आता राजेश म्हणतो मला काय विचारतो, तू नवरा आहेस ना तिचा, तुला माहिती पाहिजे, जा जाऊन शोध तिला. असं म्हणल्यानंतर अर्णव तर त्याच्याकडे रागाने बघत असतो. राजेश म्हणतो हां मग तुला जर का नाही सापडली तर मी आहेच, विचार मला नंतर. आता हे सगळं आणि त्यावेळेस ना अर्णवने राजेशची कॉलर पकडलेली असते आणि हे सगळं आजी बघतात ना दारातून, हे अर्णवला लक्षात येतं. लगेचच अर्णव जो आहे तर तो गुंडी लावण्याचं नाटक करतो. आजी म्हणतात चिंटू काय रे काय करतोयस. तर आता लगेचच राजेश म्हणतो आजी आहो ते अर्णव ना माझी कॉलर नीट करत होता, आज इस्त्री नीट झाली नाही ना बहुतेक माझी. अरे पण आजी तुम्ही बघितलं ना माझी किती काळजी आहे ना अर्णवला माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची. तर आजी अर्णवकडे बघतात पण त्यांना काही खरं वाटत नाही. राजेश म्हणतो अर्णव नीट दिसतंय ना रे आता. अर्णव म्हणतो की नाहीच म्हणून. आजी म्हणतात हो का असं झालंय का, मला वाटलं. राजेश लगेच म्हणतो काय वाटलं आजी तुम्हाला. आता अर्णव पण त्याच्याकडे बघायला लागतो हा राजेशकडं. आजी म्हणतात की नाही काही नाही काही नाही वाटलं मला. आणि म्हणतात की चिंटू अरे ईश्वरीला फोन लाव बरं परत. अर्णव म्हणतो आजी तिचा फोन स्विच ऑफ येतोय, मी तुला सांगितलं ना मगाशी, हे बघ मी तिच्या आईला फोन लावून बघतो. आता आजी म्हणतात की हां हां कर कर कर. आता अर्णव तिच्या आईला फोन लावायला लागतो तर तिच्या आईचा फोन बंदच लागतो. अरे आता अर्णव म्हणतो अरे त्यांचासुद्धा फोन बंद आहे म्हणून, तिच्या आईचा फोन स्विच ऑफ आहे आजी. आता राजेश म्हणतो सगळे गायब, अरे बापरे कमाल आहे ना, म्हणजे कुठेही गेले असतील ना सगळेजण. असं राजेश म्हणतो. अर्णवला सतत वाटत असतं हा राजेशचा तर डाव नाही आहे ना. आजी म्हणतात चिंटू अरे तू स्वतःच जा, किती वेळ फोन असा ट्राय करत बसणार ना. अर्णव म्हणतो की हो मी चेक करतो. राजेश म्हणतो माझी काही मदत लागेल का, मी येऊ का. आजी म्हणतात जावाई बापू त्याला जाऊ दे, पाहुणे यायची वेळ झाली आहे, त्याला जाऊ देत बरं. आता अर्णव आणि आजी बाहेर जातात. राजेश पाठी बघून ओरडतो कळव रे अर्णव. आणि पुढे म्हणतो की जिलेबी गायब, पण कुठे गेली असेल. आणि आपण आता दुसरा सीन पाहतोय. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय सुप्रिया म्हणते काय आकाशने तुला लग्नाची मागणी घातली आणि हे सगळं तू आताच सांगते मला ना, मग मी तुला किती वेळा सांगितलं होतं आकाशपासून लांब राहा, माझं जर का ऐकलं असतंस ना तर आज ही वेळ आलीच नसती. नम्रता म्हणते आई अगं आकाश सर चांगले इन्सान आहे, ते श्रीमंत असले तरी. सुप्रिया जोरात ओरडते नमो म्हणून. आणि मग नम्रता म्हणते इशू पण त्याच घरात गेली ना. तर सुप्रिया म्हणते नमो इशू आणि अर्णवचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे तुला आठवतंय ना, आणि तूच सांग आपण इशूला एवढ्या मोठ्या घरातला मुलगा बघायला गेलो असतोच का, नाही ना. अगं आपलं नशीब चांगलं म्हणून सांगते, अर्णव चांगला मुलगा आहे, पण आकाश. नम्रता म्हणते अगं आकाश सर पण चांगले आहेत गाई, ते खरंच खूप चांगले आहेत. आता पुढे बघा हा आकाशचाच फोन येतो नम्रताच्या मोबाईलवरती. आता सुप्रिया ओरडते फोन बंद कर म्हणून अक्षरशः तिच्या अंगावर ओरडत असते. आता ही नम्रता फोन बंद करते तर सुप्रिया तिच्या हातातून मोबाईल काढून घेते. आणि आपण पाहतो की सुप्रिया अतिशय रागारागाने नम्रताकडे बघत असते आणि नम्रता रडत असते आणि मनात म्हणते की आई तुला कसं सांगू, ईश्वरीलाच माझं चांगलं होताना बघवलं नाही. सुप्रिया म्हणते हे जे तू काही केलेस ना हे सगळं स्वतःहून ओढावून घेतलंय, हे सगळं आता तू विसरून जा आणि जरा नीट विचार करून वाग. सुप्रिया अक्षरशः ओरडत असते नम्रताला. आणि आता सुप्रिया म्हणते की मी बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जाते, कळलं का. असं आता रागारागाने सुप्रिया तिथून रूममधून निघून जाते. आणि आता आपण पाहतोय की इकडे नम्रता जी आहे तर ती खूप रागाला गेलेली असते आणि म्हणते की इशूने जर का वेळीच अर्णव सरांना सांगितलं असतं ना तर हे काही घडलंच नसतं. आणि आपण पाहतोय की आता पुढचा सीन. पुढच्या सीनमध्ये पाहतो इकडे मेघनानी तिचे आई वडील सगळेजण आलेले असतात. वल्लरी सगळ्यांचं स्वागत करते, या 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 वेलकम वेलकम म्हणून. आता लगेचच वल्लरी म्हणते खूप छान दिसते ग मेघना. तर मेघना म्हणते थँक्यू आंटी. तर आता मेघनाची आई म्हणते अगं आता त्यांना सुद्धा आई म्हणायला सुरुवात कर. आता सगळेजण हसतात वगैरे, असं आनंदी वातावरण दाखवलेलं आहे. वल्लरी म्हणते या ना या आता आतमध्ये. सगळेजण आतमध्ये येतात, सोफ्यावर वगैरे सगळेजण बसतात. आणि आपण पाहतोय की आजी जे आहेत तर त्या अगदी टेन्शनमध्ये असतात. आणि आजी म्हणतात की
वल्लरी सर इकडे ये ग. आता वल्लरी म्हणते आलेच. आता आजी जे आहेत तर त्या दरवाजाकडे वल्लरीला घेऊन जातात. इथेच अंजली सुद्धा येते. आता आजी म्हणतात, वल्लरी म्हणते काय हो, तर आजी म्हणते आकाश खरंच तयार आहे असं वाटतंय तुला? वल्लरी म्हणते आई आकाश तयार आहे, मी आकाशला तयार केलंय. आजी म्हणतात त्याच्या वागण्या बोलण्यावरून तरी त्याच्या मनात आहे असं मला वाटत नाही ग, असं आजी म्हणत असतात. आणि इकडे मामा आग्रह करत असतात की अहो घ्या सरबत वगैरे म्हणून. मामा सगळ्यांना सरबत देत असतात. आजी इकडे म्हणतात या लोकांच्या समोर काही व्हायला नको याची मला काळजी आहे. अंजली सुद्धा म्हणते हो ना मामी, एवढी सगळी लोक आलेत, आकाश अजून रूममध्येच आहे. ऐनवेळेस आकाशने नाही म्हटलं ना तर उगाच लोकांना चर्चेचा विषय होईल ग. वल्लरी म्हणते हे बघा माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. आज ठरल्याप्रमाणे आकाश आणि मेघनाचा साखरपुडा होणार म्हणजे होणारच आणि पुढील काही दिवसामध्ये लग्न होणार. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, असं आता वल्लरी म्हणालेली असते. आणि आता आपण पाहतोय की इकडे आकाश जो आहे तर तो तयार तर झालेला असतो, पण आकाश अतिशय अस्वस्थ असतो. इतक्यातच आकाश आलेला वल्लरी बघते आणि म्हणते तो काय आलास आकाश, आणि म्हणतो की माझ्या धमकीचा चांगलाच परिणाम झालेला आहे आकाशवर. मुलाला इमोशनल ब्लॅकमेल करता आलं ना की झालं काम, असं वल्लरी म्हणते. आणि आता अंजली आणि आजीना म्हणते की तुम्हाला दोघींना असंही वाटतंय का की आकाश खुश नाही म्हणून, पण या दोघींना तर काहीच कळत नाही आजी आणि अंजलीला. आता वल्लरी लगेच आकाशकडे पळत जाते आणि म्हणते ये ये ये, आणि म्हणते मेघना तू पण इकडे ये ग, असं म्हणते. आता मेघना आकाश सगळेजण एकत्र येतात आणि त्यांना जवळजवळ उभा करतात मेघनाला आणि आकाशला. वल्लरी लगेच म्हणते आई गो किती सुंदर जोडा दिसतोय ना हे. वल्लरी जरा ओव्हर ॲक्टिंगच करत असते. आता मेघनाच्या घरचे सुद्धा सगळे आलेले असतात, पण मामांना याचा काही फरक पडत नसतो. वल्लरी म्हणते की आकाश मेघना बघ ना किती गोड दिसते इथे, हे बळणच वल्लरी म्हणत असते. आता लगेच मेघनाची आई म्हणते आकाश सुद्धा एकदम हँडसम दिसतोय. वल्लरी म्हणते हो मग चला साखरपुड्याला सुरुवात करूयात, नाही तर मग मुहूर्त टळून जायचा. आता लगेच आजी म्हणतात वल्लरी ईश्वरी बाहेर गेली आहे आणि ती आल्याशिवाय साखरपुडा नाही होणार, असं आता आजीने ठामपणे सांगूनच टाकला. तर वल्लरीचा होतो ना इलाज. आता लगेचच मेघनाची आई म्हणते म्हणजे आकाशचा साखरपुडा आणि ईश्वरी घरात नाही आहे म्हणजे तिला माहिती नाही आहे का घरात साखरपुडा आहे ते. वल्लरी म्हणते नाही नाही त्याचं काय ना की साखरपुडा आहे असं अचानक ठरलं ना, खूपच घाई झाली. त्यातनं त्या ज्वेलर्सकडून अंगठीची डिलिव्हरी वेळेत दिलीच गेली नाही म्हणून दोघंही अंगठी आणायला गेलेत, येतच असतील इथे. आता मेघनाचे बाबा म्हणतात अच्छा म्हणजे अर्णव पण घरात नाही आहे का. आता सगळे एकमेकाकडे बघायला लागतात ना. वल्लरी म्हणते नाही दोघं गेलेत ना बाहेर, येतच असतील ऑन द वे असतील ते, असं म्हणते. पण मेघनाच्या आई बाबांना जराचा संशयच असतो. वल्लरी म्हणते अहो जरा फोन करून बघा ना कुठपर्यंत पोचलेत ते. मामा म्हणतात हो मी आलोच फोन करून, म्हणून मामा फोन घेऊन आता बाहेर जातात. इकडे मामा अर्णवला एकसारखा फोन लावतात पण फोन काय लागतच नसतो. मामा म्हणतात अरे हा फोन का लागत नाही, आणि इकडे अर्णव गाडी चालवत असतो आणि म्हणतो की ही मी सुंदर आणखीन मला किती त्रास देणार आहे. एकतर घरामध्ये कार्यक्रम आहे, ही कुठेतरी गेली सांगतही नाही आणि वरून फोन पण स्विच ऑफ आहे. आणि आता मामा अर्णवला फोन करतात. आता अर्णव फोन उचलतो आणि म्हणतो हा मामा बोल. आता मामा म्हणतात अरे अर्णव कुठेच आता तू, आणि ईश्वरीचा काही पत्ता लागला का. अर्णव म्हणतो नाही ना मामा काहीच कळत नाही रे कुठे गेली येते, आणि तिचा फोन सुद्धा स्विच ऑफ येतोय, तिच्या घरच्यांचाही फोन स्विच ऑफ येतोय. मामा म्हणतात अरे देव आता मी काय करू. अर्णव म्हणतो मामा मी तिच्या घरी जाऊन चेक करतो आणि काही कळलं ना तर मी तुला इन्फॉर्म करतो ऑल राईट, असं म्हणून अर्णव आता फोन ठेवून टाकतो. इकडे मामा फोन करतात, हे तिरक्या डोळ्याने राजेश बघतच असतो आणि इकडे अर्णव गाडी चालवत असतो. आपण इकडे पाहतोय की भटजी म्हणतात साखरपुड्याचा मुहूर्त जर का चुकवायचा नसेल तर पूजेला आपण सुरुवात करूयात का. आता इकडे अंजली हाक मारते मामा तू फोन करत होतास ना रे त्यांना. तर मामा म्हणतात हो गुरुजी अजून त्यांना यायला तासभर तरी लागेल हो. आता गुरुजींना काय बोलावं ते कळत नाही, गुरुजी काहीच बोलत नाही, सगळे एकमेकाकडे बघत असतात. आता मेघनाचे वडील म्हणतात की अजून तासभर. आता मेघनाची आई म्हणते अहो ज्वेलर्सकडे तयार असलेली अंगठी आणायला इतका वेळ. तर मामा म्हणतात ट्रॅफिक, ही सगळीकडे ट्रॅफिक असतं नाही का. अहो 5 मिनिटाच्या प्रवासाला सुद्धा तासभर लागतो नाही का. मामा आता वेळ मारून नेतात. मेघनाचे आई वडील एकमेकाकडे बघत असतात. आता आपण पाहतोय की ही वल्लरी मनाशीच म्हणायला लागते की मुद्दाम तर गायब झाली नाही ना ही ईश्वरी, आलीच नाही तर ही ओल्ड लेडी साखरपुडा पुढे ढकरायलाही कमी करणार नाही. नाही मी हे असं होऊ देणारच नाही, असं वल्लरी मनात म्हणत असते. आणि इकडे अर्णव गाडी चालवता कंटिन्यू फोन करत
असतो आणि म्हणत असतो पिकअप द कॉल मिस इंदोर, प्लीज पिकअप द कॉल. आणि हिचा फोन अजूनही स्विच ऑफ काय येतोय असं अर्णव म्हणत असतो. अर्णव वैतागलेला असतो, गाडी चालवत असतो. घरात तर कार्यक्रम आहे, पाहुणे आलेले आहेत आणि ईश्वरी सापडत नाही. अर्जुन अगदी रागारागाने गाडी चालवत असतो, कमान कमान म्हणून ओरडत असतो. सतत ईश्वरीला फोन लावत असतो, पण काही केलं ईश्वरीचा फोन लागतच नसतो. आणि हा भाग जो आहे तर तो आपण इथेच संपलेला पाहतोय. आता अर्णव डायरेक्ट दाखवलेला आहे ईश्वरीच्या घरी आणि नम्रताला म्हणत असतो की माझा प्रेमावर विश्वास नाहीये, पण तुमचा तर आहे ना. आणि म्हणतो की तुमचा तो विश्वास मी हरू नाही देणार. आता ईश्वरी हे सगळं बघत असते आणि इकडे आकाश मेघनाच्या हातामध्ये अंगठी घालत असतो. इकडेच अर्णव तिथे येतो आणि म्हणतो थांब आकाश म्हणून. डायरेक्ट आता अर्णव ईश्वरीला नम्रताला घेऊनच तिथे येतो. वल्लरी तर बघा ना इतकं घाण तोंड करते. आता अर्णव म्हणतो तुझं प्रेम आहे ना नम्रतावरती, हा साखरपुडा जर झाला तर 3 आयुष्य स्पॉइल होतील. असं आता म्हणल्यानंतर उद्याच्या भागामध्ये खूप मोठा तमाशा होणार आहे. प्रेक्षकांना उद्याचा भाग पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि उद्या आपण पाहणार आहोत की नम्रता आणि आकाशचा फायनली साखरपुडा होतो का नाही हे आपल्याला उद्याच्या भागात नक्की करणार आहे. तर पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.